प्रतिपाप्त चंद्रलेखेव सहिष्णुर विष्णुवंदितः सहा शून्य शिवश्लेषा मुद्रा भद्राय राजते. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची वती. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची वती. अरे मरणाची कोणाला भीती. आदर्श आमचे राजे शिवछत्रपती. आदर्श आमचे राजे शिवछत्रपती. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शिवराजी महेश आंबेकर. मी दुसऱ्या वर्गात शिकतो. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, थकून भागून एकदा झाडाखाली बसावं. झाडाखाली विंचून जावा. विंचवाला मारण्यासाठी दगड उचलावा. दगडाखालून साप निघावा. सापाला बघून पळत सुटावं. पळता पळता विहिरीत पडावं. विहिरीत मगर दिसावी. मगरीपासून वाचण्यासाठी पुन्हा वर यावं. वर यावं तर वाघ दिसावा. वाघापासून वाचण्यासाठी पुन्हा त्याच विहिरीत उडी टाकावी. उडी टाकता टाकता एका फांदीला पकडावं. फांदीचं मध द्यावं आणि मधाचा थेंब तोंडात पडावा. याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अन्नाच्या भुकेत खिचड्याची भूक दूर विसरली. ही क्रांतीची सुरुवात होते. क्रांती करणाऱ्याच्या रक्ताचे काठ वाहू लागतात. क्रांती करणाऱ्याच्या संसाराची राख रांगोळी होते. पण ज्यांचा क्रांतीत सहभाग नसतो त्या पुढच्या अनेक पिढ्या मात्र आनंदाने जगतात. आमच्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहिरांच्या टपांनी, घोड्यांच्या टापांनी, तलवारीच्या खणखणाटांनी, ढगांच्या बडबडाटांनी, डोंगराच्या हिरव्या शालीनं पण सह्याद्रीच्या ढालीनं जगण्याचं भान पण जगण्याची जाणीव विसरून जात असलेली पिढी जिथे उभी राहते तिथे चांगल्या आचारांची, चांगल्या विचारांची आणि चांगल्या संस्कारांची पिढी तुम्ही निर्माण करत आहात. हीच खरी आनंदाची गोष्ट आहे. इतिहासाचा अंधारा विमान हा एक शाप आहे, तर इतिहासाचे गोड ज्ञान हाही एक अपराध आहे. इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे. या भूमिकेतून शिवछत्रपतींच्या चरित्र चिंतनासाठी मी उद्युक्त झालो आहे. संपूर्ण भारतात ज्यांनी मुठभर घेऊन मुघलशाहीची कत्तल करून ती वेशीवर टांगून स्वराज्याची स्थापना केली ते एकमेव अद्वितीय सिंहासनाधीश श्रीमंत कुलंत राजाधिराज श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. सह्याद्रीच्या काळापर्यंत हुंदई साम्राज्याची आरही ठोकणारा सह्याद्रीचा मानदार धनवान अष्टपैलू धनंजय राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इसवी सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. अरे अंधार होत चालला तर दिवा पाहिजे. अरे अंधार होत चालला तर दिवा पाहिजे. माझ्या देशाला शिवबंदसारखा युवा पाहिजे. माझ्या देशाला शिवबंदसारखा युवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीचे नाव दिले तर पितेचे नाव शहाजीराजे होते. दिल्लीपतीच्या नरडीचा घोळ गुंजन राजे आम्हाला स्वरूपात दिसतात. महाराज अजून वेळी कितीतरी लहान होते पण त्यांच्या मनाची भरारी कितीतरी मोठी होती. ते आपल्या भावांना सतत म्हणायचे, सुलतानाच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का? दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी प्यावे का? परकीय राजवटीत युद्ध होऊन विनाकारण आपली माणसे नागक मरतात. कुटुंबाच्या कुटुंबे उद्ध्वस्त होतात. तरी आपल्या पत्नी काय गुलामगिरी? असे सांगितल्यावर मावळ्यांचा चेहरा शिवरायांसारखा रागालेला भडक पडला. ते मावळे म्हणत, बोला तर बोला. तुम्ही जे बोलाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. हिंदवी स्वराज्यासाठी आम्ही आमचे प्राणही देऊ. हिंदवी स्वराज्यासमोर शत्रू बलाढ्य होते पण शिवरायांची हिंमत सोडली नाही. काय पटेल होता पण त्यांनी स्वाभिमान सोडला नाही. बादशाहच्या बाजूने लाखो लोक होते पण शिवरायांनी त्यांची बाजू सोडली नाही. अरे शब्दामध्ये बोलवा. आमच्या रक्त
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श राजकारणाबद्दल मी तुम्हाला 2 उदाहरण सांगतो. उदाहरण पहिले, महाराज नेहमी आपल्या गावांना म्हणायचे, रयतेच्या भाजीच्या घेतानाही धक्का लावता कामा नये, म्हणजेच जनतेचा 1 पैसा देखील नुकसान होता कामा नये, असे प्रजा दक्ष राज होते. उदाहरण दुसरे, ते म्हणजे एकदा कल्याणच्या सुविधा दिसून सैनिकांनी नजराणा म्हणून महाराजांसमोर उभी केली असता तिला पाहून छत्रपती उद्गारले, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. युक्ती आणि कुटिलतेबद्दल तर महाराजांचा हात पकडणं त्या काळात कोणालाही शक्य होतं. एक परदेशी इतिहासकार म्हणतो, युक्ती आणि कुटिलतेमध्ये महाराजांच्या कळकळीत जितकं होतं तितकं औरंगजेबाच्या पूर्ण शरीरात नव्हतं. दक्षिणकाशी झालेल्या तहानंतर एकाच किल्ल्याला प्रणाली देऊन एकटे सैन्याची प्रत्यक्षात 17 केलेल्यानंतर राजकारण अफजल खानाला मैदानी प्रदेश सोडून दुर्गम पर्वती प्रदेशात आणण्यासाठी केलेली कुटनीती, आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी आजारपणाचे केलेले नाटक आणि औरंगजेबाने जिजावर लागू केल्यावर तुमच्यावर इतके दैत्य आले आहे का असे म्हणून त्याला हिणवण्यासाठी लिहिलेले पत्र ही महाराजांच्या युक्तीची आणि कुशल बुद्धिमत्तेची उदाहरण आहे. शिवरायांची आपल्या मावळ्यांवर होती अफाट भक्ती, एकता, बंधुता आणि मानवता हीच त्यांची खरी शक्ती. शिवरायांचा एक मावळा बाजीप्रभू देशपांडे या सेनापतीचे वर्णन करताना एक कवी असे म्हणतो, जिवंत नरवीर लढले, जिवंत नरवीर लढले, लढले त्यात नवल कसले घडले, धडा वेगळे शिर झाल्यावर नुसते धडही लढले, मुरारबाजी म्हणत त्यांना अमरता ही त्यांची, पहा चावडी पाहण्या आमच्या इतिहासाची, पहा चावडी पाहण्या आमच्या इतिहासाची. शिवरायांचा एक मावळा समोरच्या 10 शत्रूंना भारी भरत होता. अशी बलदंड ताकदीची आणि शक्तीची माणसं याच मातीत आमच्या राजाने तयार केली. म्हणूनच अफाट सैन्य घेऊन आलेल्या शाहिस्ते खानालाही पैदाभूमीत थोडी झाली. अहो दिवस जाणार होता पण बोटावर निभावलं, अहो दिवस जाणार होता पण बोटावर निभावलं. म्हणजे आपल्याची शक्ती सुद्धा आमच्या राजापुढे टिकाव धरत नव्हती. असा शक्तिशाली राजा या महाराष्ट्रानं पाहिला आणि सह्याद्री गर्वानं छाती काढू लागला. शिवरायास आठवावे, जीवित ऋणवत मानावे, यलोकी परलोकी राहावे कीर्तिरूपी. शिवरायांचे केसे बोलणे, शिवरायांचे केसे चालणे, शिवरायांचे सलगे देणे केसे. व्हिएतनाम हा एक असा देश आहे की त्याने हिंदुस्थानकडून जे प्रेरणा घेतली त्याचाही एक इतिहासच आहे. व्हिएतनाम आणि अमेरिकेत 20 वर्ष युद्ध झालं. अमेरिकेला वाटत होतं की या देशाला नष्ट करण्यासाठी अगदी थोडा वेळ लागेल किंवा काही तासच पुरे होते. परंतु व्हिएतनामचे हे युद्ध अमेरिकेला चांगलेच मागात पडले. व्हिएतनाम या युद्धात विजयी झाल्यानंतर व्हिएतनामच्या राष्ट्रपतींना पत्रकारांनी या विजयाचं रहस्य विचारलं. त्यावर राष्ट्रपतींनी उत्तर दिलं, स्पष्टच आहे की अमेरिकेसारख्या महाशक्तीला हरवणं आमच्या देशाला शक्यच नव्हतं. परंतु युद्ध पाहण्याचा शूर राजाचं चरित्र माझ्या हाती आलं आणि त्यातूनच आम्ही युद्धनीती ठरवली. परिणामी काही दिवसातच आमच्या देशाची सरशीव आहे असे दिसू लागले. त्यावर पत्रकारांनी विचारलं, हा शूर पराक्रमी राजा कोण होता? त्यावर राष्ट्रपतींनी उत्तर दिलं, छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यावर ती असंही म्हणाले, जर हा महापुरुष आमच्या देशात जन्माला आला असता तर आज आम्ही जगावर राज्य केलं असतो. आणि त्यांनी मृत्यूपूर्वी आपल्या अंतिम इच्छाची लिहून ठेवली की माझ्या समाधीवर कधीच वाक्य लिहिलं जावं. आणि ते वाक्य होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सैनिक समाधीस्थ झाला. आणि हे वाक्य आधी त्या व्हिएतनामच्या राष्ट्रपतींच्या समाधीवर लिहिलेलं आहे. आदर्श पुत्र, साधारण नेता, कुशल संघटक, लोककल्याणकारी, प्रशासक, कौतिकमती लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकार, सज्जनांचा कैवारी आणि एका नव्या युगाचा निर्माता हे सारे पाहिले की पुन्हा पुन्हा वाटते. शिवरायांचा आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, अवघे भूमंडल छत्रपतींचे चरित्र हा अनेकांच्याच अभिमानाचा विषय आहे.
देशभक्त, समाजसेवक, संशोधक आणि जनसामान्य या सर्वांनाच शिवचरित्र चिंतनाबद्दल जिव्हाळा आहे. अशा या महान लोककथांनी राजाने दिनांक 6/1980 रोजी रायगडावर आपल्या जगाचा निरोप घेतला. शेवटी एवढेच बोलू.